आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ई-केवायसी न केलेल्या लाभार्थींचे धान्य बंद होणार असल्याने तातडीने ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी शासनाने बंधनकारक केली आहे। यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे, तरीही काही लाभार्थी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। शासनाच्या ॲपवर किंवा स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी करण्याची सुविधा आहे। ज्या लाभार्थींनी ई-केवायसी केली नाही त्यांचे धान्य यापुढे बंद करण्यात येणार आहे। तर शासनाच्या धान्य योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ई-केवायसीची मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्यात असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे। ई-केवायसीसाठी आधार कार्डची गरज असून आधार कार्ड शिधापत्रिकेला लिंक असणे गरजेचे आहे। ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने वाढवून दिलेल्या मुदतीत ई-केवायसी करून घ्यावे, अन्यथा स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।